सांगली या जिल्हा मिरज या तालुका तालुक्याच्या बाजूला लिंगनूर गावाला तालुक्याच्या बाजूला लिंगनूर गावाला गावाच्या मठाला बिरज बसवाया गादीला देवाचे वरदान क्षीरसागर कुळीला देवायाच्या पंढरीला आला हो जनमाला सावंताचा आहे नाव तयाला शेळी मेंढीसाठी त्याने जे जिजवीला राणी घोडाची आली त्यांच्या जोडीला सुखा दुःखात तिने संसार फुलविला कुलस्वामी पावला नवसाला दोन मुलं आली पोटाला लक्ष्मण माळाप्पा नाव दोघाला लक्ष्मण माळाप्पा नाव दोघाला गंगूबाई रुपाली ताई सुनाल्या घराला आनंदाचा गोकुळ फुलला वाड्याला बिरदेव त्यांच्या पाठीला आनंद झाला क्षीरसागर कुडीला क्षीरसागर घराने नवस बोलून प्रमाणे पाच देवाल वाड्यात नवसा बघा प्रमाणे पाच देवाल वाड्यात एक मागणे देवाला सुखी ठेवा तुम्ही क्षीरसागर कुळीला लिंगनूर गावाला बाळ मामारे गादीला या देवाचे वरदान आम्हाला वेळ नको लावडिंब्या गोड थापरे ढोलाला सुंबराने मांडले सुबयाराने मांडले सुंबराने मांडले सुबयाराने मांडले मंगसुळी गावाला मंगसुळी गावाला या मंगसुळी गावाला विडमळ शिदाला त्याच्यावर या बाजूला खंडेराया देवाला दोन्ही हात जोडून एका देवासायाला पाठीवर रायाला माझ्या भूमीला लिंगनूर गावाला लिंगनूर गावाला या तान्या वीरू देवाला पुणे काशी लिंगाला देवा देवा सायाला मारो कुणाला लक्ष्मी मातेला मरे गुरुबाईला निर्विचरण वेंदुने गावावरल्या बाजूला भंडाऱ्याच्या मरकाला मामा साया
एक देवा तू सायाला वे पाठीवर रायाला वे दूर उठा बघू कमीच होते काय करत एकदम नंतर हॅलो एका एका बिरु देवा तुम्ही ध्याने वरदान बडव तुमची सेवा नको अभिमान बडव तुमची सेवा नको अभिमान
अभिमान देवा तूच गुण आणि तूच माझे मूळ तुझ्या चरणाची मिळव मला धूळ 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 तुझ्या चरणाची मी झालो विलासी जागा मिळव देवा तुझ्या पायापाशी 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 सुबराने मांडले सुबराने मांडले सुबराने मांडले वे सुबराने मांडले वे सुबराने पुण्याला कारणाच्या दारात आणि अमरू पुण्याला वे अगराडीच्या पारावे अगराडीच्या पारा दोन्ही हात जोडले दोन्ही हात जोडले वे उदगाव गावाला वे उदगाव गावाला तान्या विरोधीवाला दोन्ही हात जोडले वे एका देवा सायाला वे मारू कुणाला मारू कुणाला कारणाच्या दारात त्यांच्या पुढे स्वामीला स्वामी रावे देवनया सीताला सीता रावे दोन्ही हात जोडे जोडे रे एका देवा साया साया रावे गंगाया सुराया वंतीराव पोटिया गर्भया
गातरा सांगली जिल्ह्यात जरूर माझं नाव या देवाचं जगातरा क्षीरसागर पुढीला असणाऱ्या जेव्हा भक्तांनी मागून घेतले म्हणून पाच देव आणले तिथं बरोबर आहे काय झालं त्यावेळेला असणारे या बाळू मामाने आपल्याला ओवीला बोलवलं त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण होईल आलोय बरोबर आहे असणाऱ्या फार प्रवेताला कोयासाठी उगाला बरं का कथा धरणी गायाला जंगल झडीला सात तारा माडीला बरं का असणारी गुरुदेवाची आई राहत होती गंगा सरोवरच्या 5 महिन्याचा गर्भ राहिला होता त्यावेळेला घोडे पडले होतं माझ्या सतोधाऱ्या गंगेला त्यावेळेला माझ्या गंगा सुरावतीला जसा विचार मना देण्याचा केला मात्र त्यावेळेला बाबरे असणाऱ्या आपल्या पोटाला 5 महिन्याचा जसा गर्भ राहिलाय मला असणाऱ्या आपल्या बापाला कसे कळवायचं लागलं ते विचार करायला मात्र त्या जागेला माझ्या गंगा सुरावतीला विचार जसा मनाचा केला लागली होती मात्र काही करायला असणारी सुरावती मात्र शहरच्या जागेला पूर्वी कसं होतं फोन नव्हतं काही नव्हतं पहिला फक्त मोबाईल आलाय बाबा लगेच आता कसं आहे 10 सेकंदात पोच झाले असते सगळी बातमी आहे लगेच पोहोच होतंय होय होय पूर्वी कसं होतं फोन नव्हतं काही नव्हतं पत्र पाठवायचं कोरडं पडलं माझ्या सतोधाऱ्या गंगेला त्यावेळेला काय करावं कळलं आपली 7 तारा माडीला गंगा उसरावती विचार लागली होती करायला माझ्या गंगा सुरावतीला जसा विचार मला देण्याचा केला मात्र त्या जागेला पळसाचं पाणी घेतली हाताला आणि काजळ लागली होती काढायला बोराच्या मात्र काठीला लागली होती निरोप कसा या पळसाच्या पानावर लिहायला माझी गंगा सुरावती त्या जागेला आले माझ्या मनात या बघा मनात गौरवती वरित या बघा वरित आले माझ्या मनात या बघा मनात गौरवती वरित या बघा वरित संस्कार या नावाचा या बघा नावाचा या बघा सोडून या बघा वरीला 101 रुपयाला लावलं ढोराला आभारी मी मानलं या बघा मानले आभारी मी मानलं या बघा मानले बंद करा माझे माझा मावना अंगे जिन्स कपड्यामध्ये कशी दुनिया झाली तंग कसं आहे माहिती त्या जीन्स कापडामुळे मुलगा का मुलगी मी ओळखून बोला येणार काय गोष्ट आहे काय म्हणायचं माहिती काय म्हणायचे बंद करा माझे माझा मावना अंगे जिन्स कपड्यामध्ये दुनिया झाली कशी हो तंग माणसाने माणसाचे सोडले का रंगे जो पहाय राणी आपल्या धुंदीमध्ये भुंग कसं आहे काय म्हणते या माणसाचा रंग माणूस माणसाचं रंग कधी बद्दल सांगता येत नाही बरोबर आहे काय म्हणायचं माहिती काय म्हणते ना म्हातारीच्या डोक्यावरला पदर राहते ना काय सांगू राणी मला गाव सुटे ना कसं सांगू राणी मला गाव सुटे ना काय सांगू राणी मला गाव सुटे ना कसं सांगू राणी मला गाव सुटे ना मध्ये मला नागराया चंद्र कसं माहिती आहे मध्ये आपल्याला नाच चांगला आहे भंडाऱ्याचा नाद लागला आहे कोण चांगलं म्हणतंय कोण वाईट म्हणते या कोण सेवा देत्या होय होय कोण सेवा हे कसं रोज भेटते रोडला कोण सेवा करते त्याला सेवा मिळत असते बरोबर आहे काय म्हणायचं आहे काय म्हणते या लहान मध्ये मला नागराया चंद्र आणि कैताचे जवळ रुधानु बंदे कसं आहे डोलारी कैतार. डोलारी कैतार. जर का तो वेगळी असली तर आपण जातोय दुसरी गाडी लागली जात नसतोय बरोबर आहे दुसऱ्या संगीताची मला गोडी वाटेना काय सांगू देवा मला नाद सुटेना कसं सांगू देवा
मोहोळ गावामध्ये झालेला आहे. देवाच्या सेवेत जीव आपला रमून गेलेला आहे. अर्पण केलेला आहे. म्हणून काय म्हणायचं आहे, लिंगरोडा गावामध्ये जन्म माझा झाला, देवाच्या सेवेत जीव रमवण्यात गेला. साहेब, देवाचा आशीर्वाद आपल्या पाठीवरती आहे. म्हणून आपण भीती देशादेशावर कोणाचीच नाही आपल्याला. बरोबर आहे. मग काय म्हणायचं आहे, काय बोलायचं आहे? आशीर्वाद असताना मला भीती वाटेना, काय सांगू देवा मला नाद सुटेना, कसे सांगू देवा मला नाद सुटेना. काय सांगू देवा मला नाद सुटेना, कसे सांगू देवा मला नाद सुटेना. विचार लागले होते करायच्या वेळेला. विचार मना ध्यानाचा केला माझ्या गंगासुरावर केला, मात्र त्याचा गेला पळसाचं पान मात्र त्यावेळेला कसं जायचं माझ्या बापापर्यंत त्यावेळेला म्हणून करता माझ्या गंगासुरावरतीला हरिचंद्र वाऱ्याला जशी लागली होती हाकाळी मारायला, तसं गंगासुरावतीला मनाचा विचार केली, सातव्या वरती निघून गेली होती बरे का, फार हातामध्ये धरली होती, काय लागली होती करायच्या वेळेला. असणाऱ्या मात्र वारा लागला होता, झुळू वारा माझ्या गंगासुरावतीला त्यावेळेला असणारं हे पळसाचं पान जेव्हा दिलं होतं सोडून आणि असणारं हे पळसाचं पान हलत आणि डुलत मात्र त्या जाग्याला तसं राजाच्या वाड्यातून समोर अंगणात पडलं होतं त्यावेळेला कोड पडलं माझ्या असणाऱ्या त्या राजाच्या प्रधान घरावर का. असणाऱ्या माझ्या प्रधानगडी मात्र त्या जागेला सकाळपर्यंत झाड लोट लागला होता करायला. जसं या झाड लोट करत असताना त्या पळसाच्या पानावरचे अक्षर लागली होती माझ्या असणाऱ्या गड्याला लागली होती दिसायला. प्रधान गड्याला कोड पडले, काय करावं कळणं झालं होतं. असणाऱ्या प्रधान पान हातामध्ये घेत होतं, वाट लागला चालायला निघून होता राजाच्या वाड्यासमोरच्या बाजूला त्यावेळेला. जसं माझ्या प्रधान गड्याने पान जसं वाचलं त्यावेळेला बाबरे आपला काही विश्वास बसत नाही, जाऊन राजा तुला त्याला दाखवलं पाहिजे पाणी या जागेला. पान हातामध्ये घेतला होता, वाट लागला चालायला बरं का, निघून गेला होता राजा दुर्गाच्या जवळ या बाजूला त्यावेळेला. जसं राजा दुराईताच्या जवळच्या बाजूला गेला त्यावेळेला राजा सरकार नमस्कार एवढे म्हणताना प्रधान काय लागला म्हणायच्या वेळेला, पान हातामध्ये दिला होता आणि काय लागला होता म्हणायच्या वेळेला. माझ्या प्रधान गड्याने जसं पळसाचं पान दिलं हाताला माझ्या राजा दुराईताच्या त्या ठिकाणाला राजा दुराईताला जसं पळसाचं पान लागला होता वाचायला, वाचून मात्र या राजाच्या पायाखाली जमीन सरकली होती त्या जागेला. काय झालं त्या वेळेला. असणाऱ्या या पळसाच्या पानामध्ये असणारा मजकूर लिहिला होता माझ्या गंगासुरावतीने, बापा नवता पित्या समर्था 5 महिन्याचा पोटी गर्भ राहिलाय मला, तुम्ही डोळं जीवन पाठवून दिलं पाहिजे मला. आज माझ्या या बघा मनाते मिरजा शेराला, मिरज बघा शेराला देवा मिरज शेराला वे.
का बंदे किती महिने 2 महिने झाले बरोबर आहे देवळा जबाबदारी केलेली आहे आठवडा कोणासाठी माहिती बापाला बरोबर आहे आठवडा झाली या बघा कोणाला मपानी पित्याला लेकीच्या वेळा नावाने देवा लेकीच्या नावाने वे चालल्या माया भूमीला देवा दिसेल रुपायावर रुपया माझ्या नवऱ्या डोळा वे आभारी वेळा मानल त्याला आभारी मानल वे मंडळाच्या या भगावतीने श्रद्धांजली वाहून मुलगी आहे बघा कुणाची रुपेश दादाची रुपेश दादाची मुलीच्या नावाने माझ्या चालल्या वरीला बाबरे असणाऱ्या आपल्या मुलीची चौकशी करून यायला पाहिजे आपण या ठिकाणाला राजा धुरता त्यावेळेला प्रतापगडाला जवळच्या बाजूला घोडून घेतला होता काय लागला म्हणा त्यावेळेला असणाऱ्या या बाबरे आताच्या आता निघून जायचं जंगल गाडीला माझ्या मुलीची जसे आहे तशी चौकशी करून यायची यावेळेला मनाचा विचार केला होता त्यावेळेला राजाच्या आज्ञाप्रमाणे स्पर्धा घडी त्यावेळेला राजाच्या राजाप्रमाणे माझा प्रधान मंत्री
वाचन करत करत निघून आला होता या काळ्या सेगडोवरला या जंगल झाडीला असणाऱ्या या 7 तारा माडीला मात्र त्यावेळेला जवळ गेला होता आपल्याला सुरावंतीला म्हणाला बरं का तुझ्या बापाला तुम्ही चौकशी करण्यासाठी मला पाठवून दिले त्यावेळेला तुझा बाप नाही दयाळू तुझा बाप नाही दयाळू काय सांगू मंगा सुरावंती तुला तुझी चौकशी करण्यासाठी पाठवून दिले मला एवढे म्हणताना आनंद म्हटला माझ्या गंगा सुरावंतीला त्यावेळेला आनंदाच्या भरात सुरावंती मंडूची प्रधान घडायला बरं का त्यावेळेला या प्रजागडीला लागली होती माझी गंगा सुरावंती बोलायला बाबरे आणि वाटायला परत जायचं आणि राजा जोरायला काय सांगायचं म्हणजे माझ्या बापाला 5 महिन्याचा पोटी गर्भ राहिला मला असणाऱ्या या 7व्या महिन्याला डोळं जेवण दिलं पाहिजे मला गंगा सुरावंतीच्या म्हणण्याप्रमाणे परत बरं का पाठीमागे बोलला परत आला होता आपल्या राजा दुर्गाच्या वाड्याला त्यावेळेला जसं परत आला त्यावेळेला निघून होता राजा जोरायच्या जवळच्या बाजूला जवळ होता राजाला नमस्कार करायला झाला होता मात्र सर्व काही सांगायला त्यावेळेला बोलायला बघायला गेला हो सांगायला बघायला गेला
वसील राहतो म्हणलं रे देव कसं माहितीये अपूर्वगा नावाचा या अपूर्वगा नावाचा माया पाया सुरगुडी माया पाचा सुरगुडी गुरुगुंडी यावे बघा गावाचा गुरुगुंडी गावाचा ढोल वाजून दे भक्तायाच्या दारी
पाताळी